हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज वर्षाचा शेवटचा दिवस. सो मी विचार केला की आपण 31 डिसेंबर 2025 निमित्त एक ब्लॉग बनवूया मोठा. सो वर्षाच्या शेवटच्या दिवशी सगळेच जण सेलिब्रेशन करतात. काही जण फ्रेंड्स, फॅमिली, पार्ट्या करतात, बाहेर जातात आउटडोअरला, किंवा प्रत्येकाचे काही ना काही प्लॅन्स असतात. मग मी विचार केला वर्षाचा शेवटचा दिवस आपण स्वतःसोबत सेलिब्रेट करूया. म्हणून आज मला जे वाटतंय, जे आवडतंय ते मी स्वतःसाठी खाणार आहे. सो मी सकाळ सकाळी उठून योगा केला, एक्सरसाइज केला. त्याच्यामध्ये झुंबा हा मला प्रकार खूप आवडतो. ह्या 2025मध्ये चांगले वाईट क्षण आपण एकमेकांसोबत घालवले, किंवा तुम्ही तुमच्या फॅमिली परिवारासोबतचे जे काही क्षण मेमोरीज असतील ते तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा कॉमेंटमध्ये. आणि प्लीज कॉमेंट करा, मला तुमच्यासोबत संवाद साधायचा आहे. जर तुम्ही कॉमेंट केला नाही तर मला काय कळणार कसं. आणि गाईज, तुम्हाला मी अजून कोणते कोणते व्हिडिओज करू असं वाटतंय ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. सो असा मी झुंबा केला. आणि गोदो इथे मला करून देत नव्हती, तरी मग तिला टी व्हीवरती सॉन्ग लावून दिले. मग ती ऐकते आणि हसत असते. त्यानंतर 31 निमित्त काय करायचं असा विचार केला तर रात्रीच मी डिसाईड केलेलं की गाजरचा हलवा करूया. थंडी आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये गाजरचा हलवा नाही केला तर तुम्ही काय केलं. सो मी गाजरचा हलवा करणार आहे. आणि माझे मिस्टर बोलले की मी चायनीज बाहेरून ऑर्डर करतो, कारण त्यांना आमच्या इकडे एक नमस्कार म्हणून एक हॉटेल आहे, तिकडचं चायनीज एकदम अप्रतिम मिळतं, खूप छान मिळतं चायनीज आणि सूप. तर मी बोलले की मी बाहेरचं काय खाणार नाही, मी थोडी हेल्थ कॉन्शियस आहे. आणि त्यामुळे मी बोलले मी माझं काहीतरी, मला जे पाहिजे ते मी घरी करून खाईन. सो असं डिसाईड केलं. नंतर इकडे मी निघाले मार्केटला ग्रोसरी वगैरे आणायला. हलवा करायचा आहे म्हटलं तर गाजर नको. सो मग गाजर आणायला मार्केटमध्ये गेले. आणि ह्या मार्केटमधल्या भैयाने ॲज युजल मला डिस्काउंटमध्येच देतो, तो खूप चांगला आहे. आणि मी डिसाईड केलेलं गाईज की मला आहे ना, मी बरेच दिवसापासून ना मला घरातला भाकरीचा पिझ्झा खायचा होता. त्यामुळे इकडे मी मोझरेला चीज घेतलं. आणि त्यानंतर माझं फेवरेट असं ड्रिंक म्हणजेच मॅजिकल ड्रिंक म्हणजेच नारळ पाणी मला भयानक आवडतं. हा नारळ पाणीवाला दादाला मी काय बोलले की काश मी नारळ पाणीवाल्यासोबत जर लग्न केलं असतं तर मला रोजचे फ्रीमध्ये नारळ पाणी पियायला भेटले असते. तर तो हसला, पण तो मला म्हणाला की असं काही होत नाही, जे आपल्याकडे असतं ते आपल्याला कधीच खावंसं नाही वाटत. माझ्या गावाला भरपूर गाया वगैरे आहेत, भरपूर लिटर दूध निघतं, पण मी कधीच, मला बघायची पण इच्छा नव्हती. सो ते पण बरोबर आहे. सो मी इकडे घरी आले. घरी आल्यानंतरला इकडे मी आज काही दुपारी जेवण नव्हतं केलेलं. सकाळी मिस्टरांना डब्याला मी चपाती आणि ऑमलेट आणि सॅलड असं दिलेलं. सो मग इकडे गोदूसाठी मी रताळे उकडवलेले, स्वीट पोटॅटो, सो मी तेच खाल्ले. आणि रताळे, अंडी असं सगळं उकडलेलं मी खाल्लं. आणि इकडे मला मध्ये मध्ये गोदू त्रास देते. मग मी तिला असं काय साईडला ठेवून मी सगळे कॅरेट होते ते पहिले कॅरेट वॉश करून घेतले. तिला तिचं पहिलं लंच वगैरे दिलं प्रॉपर सगळं. आणि मग तिच्यासोबत थोडासा असा मस्ती डान्स केला. आमचा नेहमीचा एक डान्स असतो, मस्ती असते ती दोघींची पण, कारण गोदो ही माझी एक बेस्ट फ्रेंड आहे. मग मी असं तिला हॉलमध्ये ठेवलं आणि गेले थोडीशी नाटकं करत करत गाजर वॉश करायला. बघा, तुम्ही बघू शकता कशी माझी नाटकं चालू आहे. ते तुम्ही बोलत असाल की ती ओव्हर स्मार्ट आहे, हाय ना. मस्त थंडीमध्ये मी एकदाही हलवा केला नव्हता. आणि गाजरमध्ये असतं बीटा कॅरेटीन. आणि गाजराची साल आहे ना कधीच काढायची नाही गाईज. तर गाजर वॉश करून
सालीसकट ते खिसायचं, कारण बीटा कॅरोटीन असल्यामुळे व्हिटॅमिन ए आणि सीचा हा सर्वात मोठा स्रोत असतो. आणि गाजराने पाचनक्रिया व्यवस्थित होते, शुगर असेल तर ती शुगर कंट्रोलमध्ये येते, बीपीचा त्रास होत नाही आणि वेट लॉससाठी उत्तम आहे. मेटाबॉलिझम फास्ट होतो, डोळ्यांसाठी दृष्टी सुधारते. जर कोणाला चष्मे घालवायचे असतील त्यांनी प्लीज रोज गाजर खाच खाच खाच. मी अगेन अँड अगेन प्रत्येक व्हिडिओमध्ये हे बोलत असते. सो असं मी कॅरेट प्रॉपर वॉश केले आणि बघा मी विदाऊट साल वगैरे न काढता असंच खिसते, कारण या ऑफकोर्स आपल्याला बीटा कॅरोटीनची खूप गरज आहे बॉडीसाठी. सो मी असे गाजर पूर्ण खिसते आणि असं माझ्यासारखं कोण करतं गाईज, मध्येच खायचं. हे माझे असे चाळे चालू असतात मध्ये मध्ये खायचं. हे मी 1 किलो भर गाजर आणलंय. गाईज मी इकडे व्लॉगिंगचं किट वगैरे काही अजून परचेस केलेलं नाही आहे. माझ्याकडे माईकसुद्धा नाही आहे, मी करेन हळूहळू परचेस. हे मी इकडे दूध संपलेलं, सो मी दूध आणायला गेले आणि तेवढ्यात माझे मिस्टर पण आलेले आणि मध्ये मध्ये माझं सुबूकडे लक्ष ठेवणं चालू आहे. कारण काय ती काही पण तोंडात घालते किंवा काही करेल, काही सांगता येत नाही. सो असं मला मल्टिपल कामं करावी लागतात. हा ब्लॅक टी डायजेशनसाठी, गट हेल्थसाठी आणि मेटाबॉलिझम बूस्ट करतो. यामध्ये जिंजर आणि थोडंसं चहा पावडर, इलायची, दालचिनी म्हणजेच आपले खडे मसाले आहेत. तुम्ही पण नक्की असा चहा पिया, ओके. बाकी काही नाही गाईज, चहा पिण्याची थोडी पद्धत बदलायची आहे. आणि हा घी मी गोदोसाठी स्पेशली A2चा घी आहे, गोदोसाठी मी स्पेशली घेतला आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी सकाळीच गाजराचा हलवा कसा बनवायचा ह्याचं यूट्यूबला सर्च केलेलं, कारण मी गेल्या वर्षी आय गेस प्रेग्नन्सीमध्ये बनवला होता तेव्हाच, त्यानंतर आत्ता बनवते. आणि हा म्हणजे ह्याची प्रोसेस आहे, तुम्हाला काही यूट्यूबवर भेटून जातील. ह्याची प्रोसेस काही वेगळी सांगण्याची गरज नाही. पण हां, गाजराचा हलवा किंवा असे डेझर्ट खावे त्या सीझनलाच, ऋतुमानानुसार येणारे जे पदार्थ किंवा डेझर्ट असतात ते प्रकृतीनेच निर्माण केलेले असतात. सो याच्यामध्ये मी 3 टेबलस्पून घी ॲड केलेलं आहे आणि असं परतून घ्यायचं पहिल्यांदा प्रॉपर व्यवस्थित. 1 किलो गाजर आहे. मी केलं तर पोटभर करते, नाहीतर मग नाही करत, माझी ती सवयच आहे. आणि मला खायला जरी लागलं तरी एखादा पदार्थ मी मनसोक्त खाते, जेणेकरून मला परत खाण्याची इच्छा नाही होत. आणि मी खात पण नाही सारखं. माझं कसं आहे, 2 मील खाते व्यवस्थित असं, पण ते 2 मील मध्ये असं हे खा ते खा, बिस्किट हे ते असं सगळं काही खात नाही मी, ओके. सो असं ते परतून घेतलेलं आहे मी. आणि त्यामध्ये अर्धा लिटर मी दूध टाकलेलं आहे आणि दुधात हे मी फुल क्रीमवालं दूध घेतलेलं आहे, जेणेकरून त्याचं टेक्स्चर हे कसं रवाळ आणि मऊसूद होईल त्यामुळे. आणि मी इथे खडीसाखरचा यूज केलेला आहे, कारण मी शुगर खात नाही आणि खडीसाखर ही जास्त प्रोसेस नसते. खडीसाखरचे फायदे भरपूर आहेत, त्याचा मी वेगळा व्हिडिओ करेन. आणि याच्यामध्ये माझ्याकडे ड्रायफ्रूट्समध्ये फक्त बदाम उरलेले, त्यामुळे ते बदाम मी चॉप करून ठेवले. आणि इथे मी तयारी केली पिझ्झाची. सो इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि गोदोला मी मिस्टरांकडे दिलेलं, कारण ती मध्ये मध्ये येत होते आणि करून देत नव्हते. आणि हे थोडं मोझरेला चीज आणि टोमॅटो, कांदा, माझ्याकडे बाकी भाज्या उरल्या नव्हत्या आणि पनीर होतं, जेणेकरून बॅलन्स मील राहील. आणि केचप एकदम थोडंसंच घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे हेल्दी बनवायचं आहे, अनहेल्दी नाही बनवायचा. सो बाजरीच्या भाकरीला व्यवस्थित असं तुपात मी प्रॉपर अर्धा चमचा तुपात मी प्रॉपर मळून घेतलं. त्यानंतर त्याची भाकरी केली, त्याला 2-2 असे भोकं पाडले आणि त्याच्यावरती थोडंसं तूप लावलं, कारण मी बटर वगैरे या सगळ्या गोष्टी नाही. आणि मोझरेला चीज मला थोडंसं खाण्याची क्रेविंग झाली, सो मी आणलं होतं ते विकत. आणि इथे मी केचप लावलं आणि नंतर सगळीकडे असं व्यवस्थित स्प्रेड करायचं. आणि त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, पनीर,
आणि एवढ्याच होत्या माझ्याकडे भाज्या, बाकी काही नव्हतं. आणि मोझरेला चीज होतं. मी मका वगैरे हे सगळं घेणार होते, पण उद्या मम्मीकडे जायचं होतं, त्यामुळे मी बोललं भाज्या अशाच फ्रीजमध्ये पडून राहणार, सो कॉर्न वगैरे कॅप्सिकम घेऊन काय फायदा, म्हणून मी फक्त ह्या एवढ्याच भाज्या ॲड केल्या. वरती चीज असे सगळीकडे स्प्रेड करून लो फ्लेमवरती झाकण लावून ठेवलं तव्यावरती. आणि अर्ध्या तासाने आपण बघू शकता असा क्रिस्पी बेस झालेला आहे भाकरीचा आणि व्यवस्थित मेल्ट झालेला आहे पूर्ण. आणि मी इकडे माझ्या गोदूला पण दाखवलं. ती आता सध्या खाऊ नाही शकत, पण जेव्हा ती स्कूलला जाणार तेव्हा मी तिच्यासाठी असं सगळं हेल्दी देणार आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना बाहेरचं असं काहीच देऊ नका, घरात असं हेल्दी गोष्ट बनवा. हे कसं बॅलन्स मील आहे, याच्यामध्ये भाकरीमध्ये फायबर आहे, पनीरमध्ये प्रोटीन आहे आणि भाज्यांमध्ये पण फायबर आहे. आणि ह्याच्या आधी मी सॅलड प्रॉपर खाणार आहे. सो असा बॅलन्स मिल, आणि बॅलन्स मिलमुळे माझं वेट पण वाढणार नाही. तो जुन्या 2025ला टाटा बाय बाय करून डेझर्टने मी हे केलं, छोटंसं असं सेलिब्रेशन घरच्या घरी केलं आणि मी माझ्या आवडीच्या गोष्टी खाल्ल्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनापासून थँक्स गाईज, लव यू.